नमस्कार, माय महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं स्वागत करतो। मी सध्या आहे दादर चौपाटी इथे आहे। मी सध्या तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस जो तो पाहायला मिळत आहे। मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता या ठिकाणी समुद्र सुद्धा खवळलेला आहे। समुद्राच्या सुद्धा उंच उंच लाटा ज्या त्या कोसळताना पाहायला मिळत आहे। ही दृश्य तुम्ही पाहतात या ठिकाणी सध्या ही सगळी लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही दृश्य पाहतात। या समुद्राच्या उंच उंच लाटा तुम्ही या ठिकाणी पाहत आहात। सध्या मुंबईमध्ये जो तो सकाळपासून मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे। सिलिंग सुद्धा जर पाहायला गेलं तर दृश्यमय जो झालेला आहे। सिलिंग सुद्धा या ठिकाणी समोर जे ते पूर्णपणे पाऊस असेल, मुसळधार पाऊस असेल, दुसरा सील हे पाहायला मिळत आहे। या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर या समुद्र किनारी मुंबईकरांची सुद्धा गर्दी जी आहे ती पाहायला मिळत आहे। या उंच उंच लाटा ज्या आहेत तुम्ही या ठिकाणी पाहतात, या लाटा जो आहे तो समुद्र जो आहे तो खवळल्याचं पाहायला मिळत आहे। मी सध्या आहे दादर चौपाटी येथे आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समुद्र खवळलेला आहे। समुद्राच्या उंच उंच लाटा तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात। हळूहळू जो तो सिलिंग जो होता तो दृश्यमय झाला होता तो आपण पाहतो। या ठिकाणी दृश्य जो झाला होता तो आता हळूहळू दिसायला लागलेला आहे। साधारणतः पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघ्यांची सुद्धा इथे पाहतो आपण, नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात या लाटांचा असेल, पावसाचा असेल, आनंद लुटताना जो तो पाहायला मिळत आहे। सध्या पाहायला गेलं तर मुंबईमध्ये मुसळधार पावसाचा हा इशारा जो तो देण्यात आला होता। उंच उंच लाटा ज्या त्या आपण पाहतो आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली होती, मात्र आता आपण पाहतो या ठिकाणी मुसळधार पाऊस सध्या मुंबईमध्ये कोसळत आहे। जोरदार पाहू शकतो आपण, लाटा सुद्धा या लाटांचं पाणी म्हणजे समुद्राचं पाणी या लाटांच्या माध्यमातून रस्त्यावर येताना पाहायला मिळत आहे। समुद्राला उधाण आल्याचं सुद्धा पाहायला मिळत आहे। खवळलेला समुद्र आणि उंच उंच लाटा या पाहण्यासाठी असेल आणि या लाटांचा आनंद लुटण्यासाठी मुंबईकर सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झालेले आहेत। हा जो सध्याचा परिसर तुम्ही पाहतात ही दादर चौपाटी आहे। दादर चौपाटीच्या परिसरामध्ये आपण सध्या आहोत आणि खवळलेला समुद्र आणि उंच उंच लाटा या सध्या पाहायला मिळत आहे। मुंबईकर सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत। महाराष्ट्रामध्ये खरं तर पाहायला गेलं तर पावसाचं दमदार पुनरागमन जे ते झालेलं आहे। 2 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे। राज्यात आपण पाहतो येत्या 24 तासात आणि पुढील आठवड्याभरात राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे। जवळपास आपण पाहायला गेलं तर मुंबईसह कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तब्बल 13 जिल्ह्यांमध्ये पुढील 8 दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत। 26 मे रोजी मुंबईत झालेल्या जोरदार पावसाने मोठं नुकसान झालं होतं, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती, पण आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होत आहे। रेड अलर्ट जो तो रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांना वर्तवण्यात आलेला आहे। हवामान विभागाकडून या 2 जिल्ह्यांना पुढील 24 तासांसाठी रेड अलर्ट जो तो जारी करण्यात आलेला आहे। अति मुसळधार पावसाची शक्यता आहे। प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे। या जिल्ह्यांमध्ये पूर, भूस्खलन यांसारख्या घटनांचा धोका असल्याने खबरदारी घेणे गरजेचे आहे। साधारणतः पाहायला गेलं तर एकीकडे 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, तर 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जो तो जाहीर करण्यात आलेला आहे। ऑरेंज अलर्टचा इशारा जो तो देण्यात आलेला आहे, सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यानुसार हवामान विभागाकडून पालघर असेल, ठाणे असेल, पुणे असेल, सातारा असेल, कोल्हापूर यांच्या घाट परिसर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। या भागातही मुसळधार पावसाची शक्यता आहे। जोरदार पाऊस सध्या मुंबईमध्ये कोसळताना पाहायला मिळत आहे, त्यामुळे नागरिकांनी सुद्धा खबरदारी घेण्याचं आव्हान असेल हे प्रशासनाकडून केलं जात आहे। सध्या पाहायला गेलं तर रेड आणि ऑरेंज अलर्ट असलेल्या भागात नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये असं सुद्धा आवाहन जे ते केलं जात आहे। पूर आणि भूस्खलनाच्या धोक्याच्या ठिकाणांपासून दूर राहण्याचं आवाहन केलं जात आहे। हवामान विभागाच्या सूचना आणि स्थानिक प्रशासनाच्या मार्गदर्शनाचे पालन करावे असं सुद्धा आवाहन जे ते केलं जात आहे। सध्या जर पाहायला गेलं तर मी दादर चौपाटी परिसरामध्ये आहे। या ठिकाणी तुम्ही समोर जर पाहिलात तर उंच उंच समुद्राच्या लाटा या पाहायला मिळतात। समुद्र खवळलेला समुद्र पाहायला मिळत आहे आणि नागरिक सुद्धा मुंबईकर असतील या लाटांचा आनंद लुटताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकीकडे खबरदारी घेण्याचं आवाहन जे ते केलं जात असताना सुद्धा कुठेतरी या नागरिकांनी इथे गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। जोरदार वाऱ्यासह सध्या मुसळधार पाऊस जो तो मुंबईमध्ये कोसळताना पाहायला मिळत आहे। अति
मुसळधार पावसाचा इशारा सुद्धा मुंबईला वर्तवण्यात आलेला आहे. खरं तर काल आज पाहायला गेलं तर आज आठवड्याची सुरुवातच आहे, सोमवार आहे आज. मात्र रविवारी मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस मुंबईमध्ये कोसळत आहे. जोरदार पाऊस हा मुंबईमध्ये कोसळत असून या पावसाने जी आहे ती विश्रांती अद्याप घेतलेली नाहीये. पावसाची रिमझिम जी आहे ती पाहायला मिळत आहे आणि या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाहायला गेलं तर गुडघाभर पाणी साचलेलं आहे. बहुतांश भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना सुद्धा वाट काढताना मोठ्या कठीणाईचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना खड्डे सुद्धा पडलेले आहेत. आज जर पाहायला गेलं तर एकीकडे मुसळधार पाऊस आहे तर मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. साचलेल्या पाण्यामधून नागरिकांना वाट काढावी लागत आहे. मुळात या साचलेल्या पाण्यामुळे रस्ते वाहतूक सुद्धा उशिराने चालत असल्याचं पाहायला मिळत आहे. सद्यस्थितीत रेल्वेबाबत अपडेट घ्यायची झाली तर रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील वाहतूक सध्या सुरळीत सुरू आहे. मात्र जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवरती ज्या गाड्या आहेत त्या काही अंशी उशिराने आहेत, मात्र मार्गावर त्यांच्या त्या योग्यरित्या चालत आहेत. सध्या जर आपण पुन्हा एकदा दृश्य पाहिली तर हा पाऊस जो आहे तो सध्या पाहायला मिळत आहे. जोरदार पाऊस हा सध्या मुंबईमध्ये कोसळताना पाहायला मिळत आहे. उंच उंच लाटा सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि मुंबईकर असतील ते सुद्धा या ठिकाणी या लाटांचा आनंद लुटण्यासाठी इथे आल्याचं पाहायला मिळत आहे. पाऊस सातत्याने कोसळत आहे. जरी आपण पाहायला गेलं तर एकीकडे खवळलेला समुद्र आहे, उंच उंच लाटा आहे. साधारणतः उंच लाटा असतील किंवा हायटाईडचा इशारा असेल तो सुद्धा आज वर्तवण्यात आला होता आणि त्या हायटाईडच्या पार्श्वभूमीवरती खवळलेला समुद्र आणि उंच लाटा याचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी हे सगळे मुंबईकर या ठिकाणी दाखल झालेले आहेत. साधारणतः पाहतोय आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा पाऊस जो तो या ठिकाणी कोसळत आहे. काही मुंबईकर आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. साधारणतः पाहायला गेलं तर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. काही मुंबईकर आले ते पावसाचा आनंद लुटतात. काय सांगाल, मुंबईमधला जोरदार पाऊस आहे, खरं तर पावसाचं सुरुवात झालेली आहे, काय सांगाल एकंदरीत? खूप वेळानंतर आलाय. आणखीन काय बोलू, मच नीट मतलब हवे होतं खूप पाऊस, खूप गरमने उष्णता खूप वाढली होती. बस एन्जॉय करतोय खूप वेळानंतर. उंच लाटा आहेत आणि सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला होता, तर याची खबरदारी घेतात का? हा म्हणून तर लांब उठतो. काय तुम्हाला या एन्जॉय करायचंय करा, पण लांब राहा. अननेसेसरी ट्रबल घ्यायचा ट्रबल नाही घ्यायला पाहिजे. त्यामुळे लोकांना सांगितलंय की डिस्टन्स मेंटेन करा, कारण आता हायटाईट पण आहे, त्यामुळे मेंटेन करून लांबच उभं आहे, पण एन्जॉय करतोय आपण. पाहायला गेलं तर पावसाचा वेग जोरात आहे. आपण जर पाहायला गेलं तर मुसळधार पाऊस सध्या कोसळत आहे, त्यामुळे नागरिक सुद्धा या पावसाचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहे. दरम्यान सध्या पाहायला गेलं तर या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवरती अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे. या मुसळधार पावसावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातील अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सह